नालासोपारा इथल्या 41 इमारतीवरच्या तोडक कारवाईला आज नागरिकांनी विरोध केलेला आहे आणि कारवाई काही वेळा सकाळपासूनची ही आहे जी थांबलेली आहे। माझ्यासोबत आता स्वतः या ठिकाणच्या परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले मॅडम आहेत। मॅडम काय सांगणार की आजची काय सिच्युएशन आहे? आतापर्यंत तुम्ही पाहत आलात की जवळजवळ 41 पैकी 18 इमारती डिमॉलिशन झालेलं आहे। लोकांनी बरं सहकार्य केलं। आता सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत की ज्या ठिकाणी 21 इमारती राहिल्या आहेत, 22 इमारती 1 नंबर रस्त्यावर, तिथे थोडंसं लोकांचा थोडा विरोध होत आहे। तरी आम्ही त्यांच्याशी डायलॉगमध्ये आहोत, त्याला समजावून सांगत आहोत, कारण ही जो निर्णय आहे तो शासन स्तरावर किंवा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांच्या आदेशानुसारच कामकाज सुरू आहे। लोकांना आम्ही सहकार्याचं आवाहन करत आहोत आणि लोक देखील ऐकत आहेत। लोकांना पोलीस प्रशासनाकडून सहकार्याचं आव्हान सुद्धा केलं जात आहे। माझ्यासोबत स्वतः पालिकेचे उपायुक्त आहेत। सर काय सांगणार एकंदरीत आजपर्यंतची कशी कारवाई आहे आणि आता जे लोक जे रस्त्यावर आहेत ते किती बिल्डिंग आहेत? वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे 23 तारखेपासून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार तोडक कारवाई चालू आहे। आतापर्यंत आपण 18 इमारतीवरती तोडक कारवाई केलेली आहे। उर्वरित इमारतीवरती सुद्धा आपण कारवाई तशीच चालू ठेवलेली आहे। आज 2 नंबर आणि 1 नंबर जो रोड आहे या ठिकाणचे रहिवासी आले होते आणि त्यांची आम्हाला विनंती करत होते की आम्हाला वेळ द्या, पण आता सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने जर सूचना दिल्या असतील तर आम्ही त्याच्यामध्ये आता वेळ देऊ शकत नाही आणि त्यांची मागणी आमच्याकडे करत होते की आम्हाला वेळ द्या सामान खाली करण्याला किंवा आम्हाला या ठिकाणी किती आताचे जे 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये किती रहिवासी राहतात, एकंदरीत किती कुटुंब असतील? एकूण 41 इमारतीमध्ये 2121 कुटुंब होते, त्यापैकी आपण 18 इमारती निष्कासित केलेल्या आहेत। उर्वरित ज्या 23 इमारती आहे त्यामधील उर्वरित कुटुंब संख्या आहे। तरी एक अंदाजे किती कुटुंब असतील? 50 ते 55% म्हणजे 50% कुटुंब राहिलेले 21 पैकी। आता काय मागणी? ही कारवाई पुढे चालू राहणार आहे का त्यांना समजवण्याचं काम चालू? नाही, ही कारवाई प्रशासनातर्फे वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे चालूच राहणार आहे। पण त्यांचं जे मागण्या आहेत त्यांचं आम्ही ऐकून घेतल्या, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या ऐकून घेतल्या आणि त्यांना समजून सांगितलं की हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, त्यानुसार पालिका कारवाई करत आहे। आपण बघितलेलं आहे पोलीस प्रशासन आणि पालिकेकडून या लोकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण हा सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे। त्यामुळे लोकांनी सुद्धा सहकार्य करावं असं आव्हान सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।